महाराष्ट्रातील तमाम जनतेला गणेश घुगेचा नमस्कार। मित्रांनो, ज्या नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या देशामध्ये देवापेक्षा उच्च दर्जा दिला गेला अशी परिस्थिती होती, परंतु आज नरेंद्र मोदी सरकार सर्व स्तरावरती पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे। त्यामुळे माणसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झालेला आहे आणि सध्याची बिकट परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी यांच्याविषयी काय बोललं जात आहे हे देखील भाजपवाल्यांनी ऐकून घ्यावे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपचा असो कोणत्याही पक्षाचा असू द्या, प्रत्येकजण या महाराष्ट्रामध्ये शेतकरी उद्योगाशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे निगडीत आहे आणि प्रत्येकाचं जनजीवन एकाच पद्धतीने चाललेलं असतं। डिझेल पेट्रोल ही प्रत्येकाची गरज आहे आणि तेच मिळत नसेल तर महागाई बेरोजगारी वाढतच जाणार आहे। आज सर्वसामान्य व्यक्तीचं जगणं खूपच मुश्किल झालेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टीला कंटाळून वैतागून अक्षरशः लोक रस्त्यावर उतरून कशा प्रकारे नरेंद्र मोदी यांच्याविषयी घोषणाबाजी करत आहेत हे आपण ऐकावे। नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, अमित शाह, अमित शाह, अमित शाह, आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये डिझेल आणि पेट्रोल टंचाईचं भीषण संकट सामान्य जनतेवरती ओढवलं आहे। त्याला प्रमुख जबाबदार सरकार नाही का? आज शेतीमध्ये जे कामं करायचे असतात त्याच्यासाठी डिझेलची पेट्रोलची आवश्यकता असते। आज दिवस रांगेमध्ये राहून देखील डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही। 5-5 दिवस पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोल उपलब्ध नाही। आज शेतीमध्ये काम करत असताना ट्रॅक्टरला डिझेल टाकल्याशिवाय शेतीतलं कुठलं काम होत नाही। आज फवारणी करायची असेल तर पेट्रोलचे पंप आहेत, त्याच्यासाठी पेट्रोलची आवश्यकता आहे। 2 व्हीलरला पेट्रोलची आवश्यकता आहे, 4 व्हीलरला पेट्रोल डिझेलची आवश्यकता आहे। परंतु हे निष्क्रिय सरकार कसल्याही प्रकारचे बेफिकिरीने वागत आहे। आज या गोष्टीचा खरोखरीच विचार होणं गरजेचं आहे। डिझेल पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे। सर्वसामान्य माणसाचे जीवन एकदम हालाकीचे बनत आहे आणि सरकार फक्त एवढंच म्हणत आहे की यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते। तुम्ही सत्तेमध्ये आहात, परिस्थिती बदलणं तुमच्या हातामध्ये आहे। जर आपल्याला देशाला जर बाकीचे देश इराण असेल, रशिया असेल जर स्वस्त दराने तेल देत असेल आणि जर आपण ते तेल घेत नसेल तर त्याचं कारण काय? अमेरिका ज्या पद्धतीने बोलेल तसा आपला आज देश चालत आहे। विश्वगुरू म्हणून आपण आपल्या देशाची प्रतिमा जगामध्ये निर्माण करू पाहत आहे। परंतु जर देशामधील नागरिकच जर सध्या सुखाने जीवन जगू शकत नसतील तर आपण जगामध्ये महासत्ता कसे होणार आहे आणि महाविश्वगुरू कसे होणार आहे याचा पण विचार व्हावा। आज परिस्थिती खूपच टोकाला गेलेली आहे आणि आपले नेते फक्त घोषणाबाजी, जुमलेबाजी आणि खोटारडेपणाशिवाय दुसरं काही करत नाही। प्रत्येक ठिकाणी प्रचार प्रसार आणि प्रसार माध्यमाचा गैरवापर करून सध्या जे काही देशामध्ये सुरू आहे ते खरोखरीच खूपच चुकीचे आहे आणि याविषयी वाचा फोडणे गरजेचं आहे। सर्वसामान्य माणूस जोपर्यंत रस्त्यावरती उतरत नाही आणि जनउद्रेक जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही। हे सर्वसामान्य माणसासहित सर्वांनी लक्षात घ्यावे।